महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रयींना वंदन. सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म समुद्रावर पोहोचवला त्यांना अभिवादन. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळं हे जीवन अर्थपूर्ण झालेलं आहे, ज्यांच्यामुळं धम्माचं ज्ञान माझ्यापर्यंत आणि आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्यांच्या चरणीही अभिवादन. आज आपण पाहणार आहोत चित्तवग्ग त्यातली दुसरी गाथा. वारिजो व तल्ले कित्तो ओक मुकत उबत बत्तो फरीफंदादित चित्त मारधय्य पहातवे. अर्थात पाण्यातून जमिनीवर फेकलेला मासा जसा तडपडतो, अगदी तसाच भुलैयात अडकलेलं चित्त मुक्त होण्यासाठी तडफडते. जसं मासा हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, त्याची ओढ जशी पाण्याकडेच असते, पाणी हे त्याच्यासाठी जीवनच असतं, सगळ्या सृष्टीसाठी पण जीवनच आहे. तर पाण्याकडे जो तो धाव घेतोच, जोपर्यंत तो पाण्यात पडत नाही तोपर्यंत त्याची तडफड चालूच राहते. हे नैसर्गिक सत्य आहे, अटळ सत्य आहे. येथेच दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे की भुलैयात अडकलेलं चित्त मुक्त होण्यासाठी तडफडते. म्हणजे भुलैया म्हणजे खरं तर संसार, धन दौलत, गाडी बंगला, आपल्या भोवती आपणच उभा केलेला हा सगळा व्याप आणि ताप, हे सगळं असूनही जेव्हा अपूर्तता वाटते तेव्हा त्यातून शोध होतो की यातून मुक्त कसं व्हायचं. कोणाला मुक्त व्हायचंय? तर चित्ताला मुक्त व्हायचंय. कशातून मुक्त व्हायचंय? तर भुलैयातून मुक्त व्हायचंय. भुलैया म्हणजे काय? तर संसार, धन दौलत, गाडी बंगला, हे सगळं जे भौतिक जग आहे आणि आपण उभी केलेली ही जी काही मोहमायाची सृष्टी आहे, याच्यातून मुक्त होऊन अलौकिक सत्याचा शोध घेण्यासाठी चित्त तडफडत असतं. तर तोच मार्ग शोधण्यासाठी व्यक्तीची, त्या चित्ताची धडपड सुरू होते आणि हे सगळं प्राप्त करायचं असेल तर बुद्ध तत्वज्ञान मदतीला येतं. त्यातलं महत्त्वाचं सांगता येईल असं की दुःख, अनित्य आणि अनात्म हा संदेश ज्यावेळेस चित्तापर्यंत पोहोचतो, चित्ताला कल्पना येते की दुःख कायम राहणारच आहे. चित्ताला कल्पना येते की हे सगळं अनित्य आहे आणि चित्ताला कल्पना येते की हे सगळं कळालं की चित्त या सगळ्या भुलैयातून मुक्त होऊन स्वतंत्रपणे प्रकाशित होतो, स्वतंत्र होतो. पण जोपर्यंत हे स्वतंत्र चित्ताला लाभत नाही तोपर्यंत पाण्यात पडलेल्या माशासारखाच भुलैयात पडलेलं चित्त तडफडत राहते. आज इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.